काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय विनोद आहिरे लिखित। मला तरी आश्चर्यच आहे की आम्ही जे काही काम केलं त्याच्या बाबतीत आमच्या एक कॉन्स्टेबलने त्याच्या बाबतीत सगळं लिहिलं आणि आता जे मी काही ऐकत होतो ते आमचे जे दररोजचे कार्यक्रम आहे आणि त्यातून काही लोकांना म्हणजे बरेचसे कॉन्स्टेबल लोक प्रभावित झाले, तर हे माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे। एक कॉन्स्टेबलने डीजीच्या बाबतीत हे पुस्तक लिहिणं मला वाटतं भारतात हे पहिल्यांदा हे घडत असेल आणि मी खरोखरच विनोद आहिरेचाही मला वाटतं अभिनंदन करतो की त्यांनी एवढा कष्ट करून ही पुस्तक मला वाटतं एक वर्षांनी लिहिलेली आहे आणि त्याची सर्व परवानगी आणि मला वाटतं इकडचे पोलीस अधीक्षक आणि इकडचे DYSP साहेबसुद्धा इथे आहेत त्यांनी दिली, त्यामुळे रीतसर हे प्रकाशित तरी होऊ शकली। आणि हे आव्हान आहे की जेवढे आमच्या कमीत कमी कॉन्स्टेबल्स लोक आहेत त्यांनी हे पुस्तक आणि पब्लिकच्या लोकांनीसुद्धा हे पुस्तक बघावी आणि वाचावी असं माझी इच्छा आहे। तुम्ही पूर्ण आयुष्य सेवा बजावली, त्याच सेवेतला एक पोलीस कर्मचारी तुमच्यावर पुस्तक लिहेल असं कधी वाटलं होतं का तुम्हाला? मला कधीही वाटलं नव्हतं। त्यांनी जेव्हा फोन केला ते मला सांगितलं की साहेब मी तुमच्यावर पुस्तक लिहू इच्छितो आणि माझी काही तयारीही झालेली आहे, तर मला आश्चर्यच वाटला। आणि मग मी त्यांना काही आमचे सहकारी होते त्यांचा संपर्क करून दिला, पण तेवढा पुरतं केल्यानंतर त्यांनी स्वतःहून हे सगळं केलं। आणि आता मी म्हणतो म्हणजे पूर्ण भारतात म्हणजे कॉन्स्टेबल DGवर पुस्तक लिहेल तर आश्चर्य आहे। तुमचे स्वतःचे अनुभव तुम्हाला आयुष्यात प्रत्यक्ष तुम्ही अनुभवले जे आता पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते बघून काय वाटतं, काय आनंद वाटतो? नाही, मला तरी आनंद असा वाटतं की जे काही मी केलेलं आहे आता हे पुस्तकच्या माध्यमातून म्हणजे अविस्मरणीय होणार, नाहीतर मी जे काही केलं काही दिवसानंतर लोक विसरले असते। आता हे विनोदच्या प्रयत्नामुळे आणि इकडच्या जे आमच्या लोकांनी त्यांना संधी दिली तेव्हा अविस्मरणीय होणार आणि प्रत्येक लोकांनी त्यांना वाचायला पाहिजे आमच्या पोलिसांमध्ये काय काय अडचण आहे आणि कशा रीतीने आपण शासनाकडून त्याची परवानगी घेऊन त्यांना निराकरण करण्याचा प्रयत्न केला, त्याचं एक उदाहरण आहे हे पुस्तक। त्यांनी तुमच्यावर एवढ्या शब्दात पुस्तक लिहिलं सर, त्यांच्यासाठी काय शब्द आहेत तुमचे, काय अभिनंदनाचे शब्द? मला तरी सांगण्यासाठी आता शब्द नाही, कारण काय तुम्ही जर पाहिलं तर DGच्या भोवती हे कॉन्स्टेबल म्हणजे येऊ शकत नाही अशी तर परिस्थिती आहे आणि त्यांनी एवढ्या जवळ येऊन माझ्या व्यक्तिगत विचार त्यांनी मला विचारून ही पुस्तक लिहिणं म्हणजे अतिशय मला असं वाटतं की ते समथिंग म्हणजे व्हेरी व्हेरी हिस्टॉरिक आणि तसा एक त्यांचा कार्यक्रम आहे। पोलीस महासंचालक काय वाटतं? या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याने काही ना काही योगदान दिलेलं आहे, परंतु ज्या दिवशी सन्माननीय संजय पांडे साहेबांनी पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार हातात घेतला तर त्या क्षणापासून तर निवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते पोलिसांच्या हिताचे निर्णय घेत राहिले आणि निवृत्तीनंतरही ते पोलिसांच्या हिताचेच बाबत काही ना काही करत असतात। साहेबांनी च्या अधिकारामध्ये जे निर्णय होते त्यांनी तर काही विलंब न करता तर घेतलेच, परंतु जे सरकारच्या अधिकारामध्ये होते तर सरकारला पाठपुरावा करून शासन दरबारी अहवाल पाठवून ते मंजूर करून घेतले। त्यामध्ये विशेष म्हणजे आतापर्यंत पोलीस दलामध्ये एखादी जर कर्मचारी भरती झाला तर कर्मचारी म्हणूनच निवृत्त होत असे, परंतु साहेबांच्या पुढाकाराने एक कर्मचारी हा पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त होत आहेत। असे अनेक कार्य साहेबांनी केले। फेसबुकच्या माध्यमातून सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे कोणती कामं झाली, कोणती कामं करायची बाकी आहे आणि कोणती कामं हातात घेतली हे सगळं इत्थंभूत माहिती ते देत राहिले आणि एखाद्या कामाबद्दल जर अपयश आलं तर त्या कामाबद्दल सॉरी म्हणायलासुद्धा साहेबांनी मागे बघितलं नाही। तर मी हे 22 वर्षाच्या सेवेमध्ये मी पहिल्यांदा बघत होतो आणि खऱ्या अर्थाने काळजाला स्पर्श केला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांनी हातात लेखणी घेतली आणि जन्म झाला काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तकाचा, या शीर्षकाचा। धन्यवाद।
दादा, नेमकं तुम्ही पुस्तक जेव्हा लिहायला घेतलं असेल, कधी विचार केला होता की आपण आपल्या एका अधिकारावर असं पुस्तक लिहिणार आहे? आणि अशी कुठली गोष्ट होती की आज प्रत्यक्षात जर बघितलं तर एखादी कर्मचारी अधिकाऱ्यासमोर उभा राहू शकत नाही, मात्र तुम्ही थेट पोलीस महासंचालकांवर पुस्तक लिहिण्याची हिंमत दाखवली? मगाशी मी आपल्याला सांगितलं की साहेबांनी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना जवळ केलेलं आहे. म्हणजे ती जी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधली जी दरी आहे ती साहेबांनी कमी करून टाकली. त्यामुळेच माझ्यासारख्या लेखकाला वाटलं की साहेबांचं कार्य समाजासमोर आलं पाहिजे. जशी माणसं जन्माला येतात तशी माणसं मरतात, परंतु साहित्य हे चिरतरुण असतं, ते येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत असतं. जर का साहेबांचं पुस्तक वाचून जर येणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर त्या पुस्तकातून प्रेरणा घेतली तर माझ्या पुस्तकाचं फलित होईल असं मी मानतो. साहेब आणि कर्मचाऱ्यातलं नातं दूर करण्याचा प्रयत्न पण या पुस्तकाच्या माध्यमातून झाला आहे, त्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? यस, मला कळलं नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यातलं जे नातं असतं की जो दुरावा असतो किंवा अधिकारी असतो, कर्मचारी असतो, त्यातला जो हा दुरावा आहे कुठेतरी या पुस्तकातून कमी झालेला आहे. नक्कीच मी माझ्या कर्मचारी बांधव अधिकारी साहेबांना विनंती करेल की नाही, असं प्रत्येकच म्हणजे बहुतांशी पोलीस अधिकारी हे सकारात्मक विचारांचेच असतात. आपण जर आपल्या व्यथा वेदना जर आपण त्यांच्याजवळ मांडल्या तर नक्कीच ते आपली अडचण सोडवतात. आणि शेवटी अधिकारी असतात, त्यांना शिस्त असते. पोलीस हे शिस्तीचं खातं आहे. शेवटी शिस्तीमध्ये प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे. आणि जो वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रुतबा असतो तर कर्मचाऱ्यांनी शिस्त पाळलीच पाहिजे. हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु असे जर काही उपक्रम असले तर पांडे साहेबांसारखे अधिकारी त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्याच्यामुळेच ही दरी कमी होते. थँक्यू.